परवाना घोटाळा जेव्हा असतो तेव्हा जे काय अधिकृत परवाना धारक आहेत यांच्याकडे जेव्हा शेतकरी विकतो त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा होते। पण जे अनधिकृत परवाना दिला जातो, जी पट्टी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, शेतकरी तिथे येतो, काही लोक त्यांना घोळका करतात आणि मग आम्हालाच विकलं पाहिजे, आम्हालाच तुम्ही विका। मग कांदा आला, कांदा समजा 12 रुपयाला विकला, मग तोच जो अनधिकृत परवाना धारक असतो तो काय करतो, तो जो अधिकृत परवाना धारक आहे तोच 12 रुपयाचा कांदा हा 14 रुपयाला त्यांना विकतो। म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं 2 रुपयाचं नुकसान होतं। आणि हे फक्त कांदा नाही तर या विषयात होतं असं नाही, हे प्रत्येक जो उत्पादन करणारे जे काही कांदा असेल, बटाटा असेल, भाज्या असतील, ह्या सर्व विषयामध्ये खोट्या पट्ट्या ह्या दिल्या जातात आणि त्याच्यात भ्रष्टाचार होतो आणि त्यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। कारण हे जे परवाना धारक आहेत, जे इल्लीगल आहेत, ते कुठं ना कुठे पैसा कमवण्यासाठी झालेत ना। आणि मग पैसा ते कमवतात, कोणाच्या नावावर कमवतात, ते शेतकऱ्याच्या नावावर। आणि एपीएमसीचं नाव हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये खराब होतंय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे।